नमस्कार मित्रांनो, ग्रहवेधमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मी विलास करंबेळे या ठिकाणी घेऊन आलो मेष राशीसाठी जून महिना कसा असेल। मित्रांनो, थोडासा उतार चढाव आहे, महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला या महिन्यात घ्यायचे आहेत आणि त्या हिशोबाने तुम्ही तयारीला लागायचं आहे। थोडेसा निर्णय घेताना तुम्हाला अडचणी किंवा कठीण वाटू शकतात, परंतु याच महिन्यात ते निर्णय घ्यावे लागणार आहेत तुम्हाला। असे काही स्थिती तुमची या महिन्यात असणार आहे। विदेश यात्रा ही तुम्हाला यशस्वी देऊन जाणार आहे। खर्च वाढ होऊ शकतो, व्यर्थ गोष्टींवर खर्च करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते। इन्व्हेस्टमेंट करणार आहात तुम्ही, बँक बॅलन्स वाढवणार आहात, कुटुंबासाठी इतर लोकांशी चर्चा करणार आहात। म्हणजे कुटुंबामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही इतरांकडून सल्ला घेऊन ती अडचण दूर करण्याचा या महिन्यात प्रयत्न करणार आहात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखाद्या किचकट बाबीवर तुम्हाला पटकन निर्णय घेण्याची आणि मोठा निर्णय घेण्याची गरज पडणार आहे। रागावर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचं, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो। वैवाहिक ताणतणाव, त्यामुळे कुठेतरी राग मनस्ताप होण्याची वेळ। प्रेमसंबंध तुमचे अनुकूल असणार आहेत। जोडीदाराबरोबर जवळीक वाढणार आहे। कार्यक्षेत्र चांगले आहे, परंतु मेहनत करून यश आहे। व्यवसायामध्ये वृद्धी आहे, व्यवसायामध्ये लाभ आहे, व्यवसायाचा विस्तार तुम्ही करू शकता। आरोग्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे पूर्णपणे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। विद्यार्थ्यांना खूप मेहनत घेऊन आलेला हा महिना आहे। आता पर्टिक्युलर बघूया आपण कार्यक्षेत्राबाबतीत। अनुकूल असा महिना आहे, कारण दशमचा स्वामी शनी हा तुमच्या एकादश स्थानी म्हणजे लाभस्थानामध्ये असल्यामुळे तुम्हाला पूर्णपणे यश हे इच्छापूर्ती देऊन जाणार आहे। परंतु शनी महाराज असल्यामुळे कुठेतरी ते मेहनत तुमच्याकडून करून घेणार आहेत आणि त्या मेहनतीला तुम्ही पूर्ण खरे उतरणार आहात। त्यामुळे कुठेतरी या महिन्यात तुम्ही यश संपादन करण्याकडे तुमच्या पूर्णपणे कल असणार आहे। त्यातून तुम्हाला फलप्राप्ती योग्य ती होणार आहे। वरिष्ठांचा पूर्ण सहयोग, वरिष्ठ तुमच्यावर खुश असणार आहेत। तुम्हाला कदाचित ते मदत करतील, सहकारी तुम्हाला मदत करतील आणि तुमच्या वाट्याला येणाऱ्या ज्या अडचणी असतील त्या कुठेतरी दूर होणार आहेत। विरोधी पक्ष जो असेल तुमचा, तो कुठेतरी चीत झालेला असेल, म्हणजे हारलेला असेल। सहकाऱ्यांची जी मदत मिळणार आहे, त्यामध्ये जी मदत तुम्ही त्यांच्याकडून घेणार त्याची परतफेड तुम्हाला कधी ना कधी ती करावी लागणार आहे। व्यवसायामध्ये भागीदाराशी चांगले नाते तुमचे राहणार आहे, त्यामुळे कुठेतरी व्यवसायामध्ये व्यापार दिवसेंदिवस वृद्धिंगत होताना तुम्हाला दिसणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, व्यवसायामध्ये घाईमध्ये निर्णय कधीही घेऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकतं। आर्थिक बाबतीमध्ये आता जर आपण बघितलं तर संमिश्र असा परिणाम आहे, कारण राहू हा 12व्या स्थानी आहे, त्यामुळे खर्च वाढणार आहेत तुमचे आणि काही अंशी नियंत्रणाबाहेर खर्च जाताना तुम्हाला दिसतील। अशा वेळेस तुम्ही पूर्णपणे पैशाचं नियोजन करायचं आहे। कुठेही गाफील राहून खर्च करू नका किंवा अवाजवी खर्च करू नका, अन्यथा तुम्हाला पैशाची चिंता ही सतावू शकते। महिन्याच्या सुरुवातीलाच कुठेतरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याकडे तुमचा कल असणार आहे। चांगल्या गोष्टीमध्ये तुम्ही गुंतवणूक करा, बँक बॅलन्स कराल, कुठेतरी धन संचय वाढवण्याकडे या महिन्यात तुमचा पूर्ण कल असणार आहे आणि त्याच्यात तुम्ही बऱ्याच अंशी सफलसुद्धा होणार आहे। व्यापारामध्ये पटकन तुम्हाला प्राप्ती होणार आहे, म्हणजे अचानक लाभ व्यापारामध्ये होऊ शकतो। दुसरं की जर तुम्ही करत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला कुठेतरी पगारवाढ किंवा बदली अपेक्षित असेल तर ती तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे। शेअर मार्केटमधून तुम्हाला पुरेपूर फायदा आहे। गुंतवणुकीमधून शेअर मार्केटमधून जो रिटर्न्स ज्याला बोलतात ते या महिन्यात तुम्हाला चांगले मिळणार आहेत। आता बघूया आरोग्य। आरोग्याच्या बाबतीने थोडासा महिना कमजोर आहे, परंतु मंगळ ग्रहाची साथ असल्यामुळे कुठेतरी स्वास्थ्य लाभसुद्धा तुम्हाला या महिन्यात आहे। व्यायाम आणि योगा किंवा मेडिटेशन असं करून तुम्ही दिनचर्या अजून चांगली करा। खुश राहण्याचा प्रयत्न करा, तब्येतीवर लक्ष असू द्या। डोळे जळणे किंवा हाडांचा त्रास किंवा पायात दुखणे अशा प्रकारचे आजार तुम्हाला या महिन्यात होऊ शकतात। सर्वात महत्त्वाचं, योग्य वेळी जेवा आणि योग्य वेळी आराम करा, तर तुमचा महिना अतिशय चांगला जाऊ शकतो। आता बघूया प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये। प्रेम संबंधासाठी अनुकूल असा हा महिना आहे। जोडीदाराबरोबर तुम्ही मन मोकळेपणाने गप्पा करणार आहात, मनातल्या गोष्टी शेअर करणार आहेत। कदाचित तुम्ही एखादं रहस्य त्याला तुम्ही सांगू शकता, त्यांच्या हृदयामध्ये कुठेतरी तुम्ही जागा निर्माण करू शकता आणि त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जवळीक वाढणार आहे। जोडीदाराची साथ तुम्हाला मिळणार आहे। जोडीदार तुमच्या प्रेमाचा पूर्णपणे स्वीकार करणार आहे, तुमचा आदर करणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कुठेतरी प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराला तुमचा गर्व वाटेल असं काहीतरी घडेल। तुमचे जे जोडीदार असतील, तुमची भेट त्याच्या परिवाराशी घालून देऊ शकतात आणि ते तुमचं नातं हे स्वीकारलं जाऊ शकतं। प्रेम नवीन असेल तर प्रेमामध्ये तुम्ही व्यक्त होणार आहेत। एखाद्या मित्राकडून तुम्हाला त्यासंबंधी फायदा होऊ शकतो। प्रेम
असणाऱ्यांनी जर कुटुंबाशी व्यक्त केलं तर कदाचित विवाह योग या महिन्यात तुमचा होऊ शकतो. वैवाहिक जीवन अनुकूल आहे. जीवनसाथी संसारात तुम्हाला मदत करणार आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमचा वैवाहिक जोडीदार तुमची पूर्णपणे जबाबदारीने काम करताना दिसणार आहे. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला उत्पन्न वाढलेलं दिसेल. परिवाराची उन्नती किंवा प्रगती होणार आहे. शनी महाराज कुठेतरी तुमच्यावर क्रोध उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे कुठेतरी नाती बिघडू शकतात. डोकं पूर्णपणे शांत ठेवून विचारांती निर्णय घ्यायचे. बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे, अन्यथा वाद होण्याचे चान्सेस तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये होऊ शकतात. त्यामुळे कुठेतरी नाती बिघडू शकतात. शांतता पूर्ण भंग पाहू शकते. तर त्या बाबतीत तुम्ही काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं आहे. परिवाराच्या बाबतीत जर बोलाल तर परिवारासाठी अतिशय चांगला महिना आहे. शुक्र ग्रहाची साथ असल्यामुळे कुठेतरी विचारविमर्श चर्चा या तुमच्या परिवारात घडणार आहेत. परिवारातल्या प्रत्येक सदस्याची सूचना ही तुम्ही तितकीच महत्त्वपूर्ण घेऊन स्वीकारायची आणि त्याच्यावर विचार करून मग निर्णय आणि मग पुढे जायचं आहे. एकाकीपणाने निर्णय घेऊन परिवारामध्ये राहू नका, अन्यथा त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा परिवार तुमच्यावर नाराज होऊ शकतो. ओव्हरऑल विचार करून परिवारासाठी निर्णय घ्या. परिवारामध्ये जमीन किंवा संपत्तीचा वाद उद्भवू शकतो. सामंजस्य ठेवून दूर करण्याचा प्रयत्न करा. जुनी परिवाराची एखादी वडिलोपार्जित संपत्ती असेल तर ती विकली जाऊ शकते. त्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि परिवाराला आर्थिक लाभ होऊ शकतो. ओव्हरऑल बघितलं तर परिवारामध्ये चांगलं वातावरण राहणार आहे. कुठेतरी तुमच्या घरात पाहुणे हे येणार आहेत आणि त्यामुळे घरातलं वातावरण हे आनंदी राहणार आहे. भाऊ बहिणींची साथ तुम्हाला या महिन्यामध्ये मिळताना दिसू शकते. तुमच्या वाणीवर नियंत्रण जर नसेल तर कदाचित भाऊ आणि बहीण यांचे नाते तुमच्याकडून बिघडण्याचे चान्सेस आहेत. आईच्या आरोग्याला तुम्ही जपायचं आहे. तर मित्रांनो, आता पाहूया उपाय. जून महिना अजून चांगला जायचा असेल तर सूर्याष्टक पाठ करायचा आहे. बेलवृक्ष रविवारी कुठेतरी लावण्याचा प्रयत्न करा. शनिवारी एखाद्या मंदिरामध्ये जाऊन छानपैकी साफसफाई करा मंदिराची, की जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून कुठे ना कुठे फायदा होईल. हे उपाय हे वैदिक ज्योतिष पद्धतीवर आधारित आहेत. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीसाठी जून महिना कसा जाईल हे राशीफल. या ठिकाणी हा व्हिडिओ मी समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.